This is today's Ayurveda platform. It is pre-recorded session. नमस्कार, मी डॉक्टर दीपांजली राजाराम जाधव. आतापर्यंत आपण सांख्यदर्शन बघितलं, योगदर्शन बघितलं, वैशेषिक दर्शन बघितलं. आता आपण न्यायदर्शन बघू. इथं द्वंद्व ह्या हिशोबाने पेअर्स केल्या जातात दर्शनच्या. त्यामध्ये सांख्य आणि योग याची एक पेअर केली जाते. त्याचप्रमाणे वैशेषिक सोबत जे दुसरं दर्शन पेअर केलं जातं ते न्यायदर्शन. आज आपण न्यायदर्शनचा स्टडी करू. तर ते आस्तिक दर्शन आहे. कुठलंही दर्शन लिहिताना ते आस्तिक आहे का नास्तिक आहे हे पहिल्यांदा लिहायचं. मग ते आस्तिक का आहे याचं रिझन. न्यायदर्शन हे आस्तिक दर्शन आहे कारण ते वेद, आत्मा, पुनर्जन्म, ईश्वर ह्यासारख्या गोष्टींच्यावर विश्वास ठेवतं. त्याचे प्रवर्तक महर्षी अक्षपाद गौतम. त्यांना अक्षपाद गौतम असं म्हणतात कारण त्यांच्याबाबत अशी एक कहाणी सांगितली जाते की त्यांच्या पायाला डोळे होते. त्यांच्या पायाला सुद्धा डोळे होते म्हणून म्हणून त्यांना अक्षपाद म्हणतात. पर्याय नावं त्याची. तर सगळ्यात पहिलं आण्विक शिकी. आण्विक शिकी एखाद्या गोष्टीचं अन्वेषण करणं, एखाद्या गोष्टीचा रिसर्च करणं. न्यायदर्शन हे बऱ्याचशा गोष्टींच्यासाठी म्हणजे न्यू थिंग्ससाठी अन्वेषण करायला किंवा रिसर्च करायला आपल्याला टूल्स उपलब्ध करून देतं, साधनं उपलब्ध करून देतं. म्हणून त्याला आण्विक शिकी म्हणतात. हेतुविद्या का? कारण ते हेतूंच्या बद्दल नॉलेज मिळवून देतं आपल्याला. तर्कशास्त्र का? तर तर्क तर्कशास्त्र किंवा त्याला तर्कविद्या असंही म्हणतात. तर तद्विद्या संभाषणामध्ये एखाद्या गोष्टीसाठी तर्क करण्यासाठी आपल्याला जे टूल्स लागतात, जी साधनं लागतात ते न्यायदर्शन आपल्याला उपलब्ध करून देतं. वादविद्या का? कारण न्यायदर्शननी 44 वादमार्ग सांगितले, जे जसेच्या तसे आयुर्वेदाने ऍक्सेप्ट केलेत. जे तद्विद्या संभाषणामध्ये डिस्कशन करायला, एखाद्या गोष्टीची संभाषा करायला उपयोगी पडतात. प्रमाणशास्त्र का? कारण न्यायदर्शननी सगळे प्रमाण इन डिटेल एक्सप्लेन केले म्हणून. पुढचा पॉइंट प्रमाण ग्रंथ. त्याचा ग्रंथ आहे न्यायसूत्र. त्यामध्ये 5 चॅप्टर आहेत बेसिकली. पहिल्या चॅप्टरमध्ये 16 पद आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये 4 प्रमाण आहेत. तिसऱ्या चॅप्टरमध्ये आत्मा, मनस, इंद्रिय, बुद्धीबद्दल एक्सप्लेन केलंय. फोर्थ चॅप्टरमध्ये प्रकृतीबद्दल एक्सप्लेन केलंय आणि फिफ्थ चॅप्टरमध्ये जातीभेद अँड निग्रहस्थान. निरुक्ती काय न्यायदर्शनची? तर प्रमाण्य ही अर्थ परीक्षण न्याय. जे दर्शन आपल्याला परीक्षा किंवा प्रमाणाचं नॉलेज देतं, त्याला इन डिटेल नॉलेज देतं, त्याला न्यायदर्शन म्हणतात. द दर्शन विच गिव्स इन डिटेल नॉलेज अबाउट द परीक्षा और द प्रमाणा, इट इज कॉल्ड एज न्याय. न्याय दर्शन. न्याय असाच शब्द का? कारण असं म्हणतात की न्याय बुद्धी म्हणजे काय? तर समप्रमाणात किंवा कुठेही अन्याय न होऊ देता, कुठल्याही दुसऱ्या गोष्टींच्यावर अन्याय न होऊन देता एखाद्या गोष्टीबाबत आपण इन्फरन्स काढणं किंवा लॉजिक काढणं, त्याला म्हणायचं न्याय. सो विथ द हेल्प ऑफ प्रमाणास वी कॅन गेट द accurate results. Accurate results without any dominance to other things or without any subsidence to subsiding the other things. In detail knowledge, the pramana, in detail knowledge about the pariksha or the pramana, it is given by the Nyaya Darshana. Basic principles. तर प्रमाण. The four pramanas accepted by the Nyaya Darshana are pratyaksha, anuman, upman and shabda. It is the MCQ point. Okay? It is the MCQ point. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान अँड शब्द. पदार्थ. दीज आर 16 पदार्थास. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंड, हेत्वाभास, छल, जाती आणि निग्रस्थान. दीज 16 पदार्थास आर ऍक्सेप्टेड बाय दी न्यायदर्शन. नेक्स्ट प्रमेय. प्रमेय म्हणजे काय? तर प्रमेय म्हणजे द नॉलेजेबल थिंग्स, द थिंग्स विच अबाउट विच वी कॅन गेट द नॉलेज. अशा गोष्टी की ज्याच्याबद्दल आपण ज्ञान घेऊ शकतो त्याला प्रमेय म्हणतात. तर ती 12 आहेत. आत्मा, शरीर, इंद्रिय, अर्थ, बुद्धी, मनस, दोष, प्रवृत्ती, पुनर्जन्म, फल, दुःख आणि अपवर्ग. आता ही जी 16 पदार्थ आहेत, त्याच्यानंतर 12 प्रमेयाज आहेत, ह्याची नावं तुम्हाला आहे तशी बाहेर करणं कंपल्सरी आहे, कारण तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल्स लिहायचे नाही दर्शनचे. त्यामुळे नेक्स्ट त्या दर्शनच्या सिमिलॅरिटीज आणि डिसिमिलॅरिटीज. डिसिमिलॅरिटीज आयुर्वेदावरच्या फार काही डिसिमिलॅरिटीज नाहीत, त्यामुळे डिसिमिलॅरिटीजचं पॉईंट आपण एक्सक्लूड करतो, सिमिलॅरिटीज लिहू. तर इम्पॉर्टन्स ऑफ अनुमान प्रमाण. न्यायदर्शननी सगळ्यात मोठं इम्पॉर्टन्स अनुमान प्रमाणला दिलाय.
सेम आयुर्वेदानेही तोच ऍक्सेप्ट केलाय. अनुमान प्रमाणला आयुर्वेदात तितकाच महत्वाचा इम्पॉर्टन्स दिलेला आहे. 44 वादमार्ग जे काही न्यायदर्शननी सांगितले तद्विद्य संभाषणामध्ये, ते 44च्या 44 वादमार्ग आहे तसे आयुर्वेदाने ऍक्सेप्ट केले. वॉट एव्हर दी 44 वादमार्गास गिवन बाय दी आचार्य, गिवन बाय दी महर्षी अक्षपाद गौतम, इट इज ऍक्सेप्टेड इन द चरक विमानस्थान 8th चॅप्टर ऍज इट इज. नव कारण द्रव्य सेम. खादिन्यात्मा मनः कालो दिशश्च द्रव्य संग्रह सेम. वॉट एव्हर वी हॅव स्टडीड इन वैशेषिक दर्शन, सेम नवकारण द्रव्य इट इज टोल्ड बाय द न्याय दर्शन, इट इज accepted by the Ayurveda. Tantra Yukti. The Tantra Yuktis which are given in the Nyaya Darshan, it is given in first adhyay specifically. That are all accepted by the Ayurveda. All the Tantra Yuktis. Then 16 Padarthas, whatever we have read the name. जे जे काय आपण 16 पदार्थ असले ते पण आयुर्वेदाने ऍक्सेप्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर 10 टाइप्स ऑफ कार्य अभिनिवृत्ती. जे कार्य अभिनिवृत्ती असं त्यांनी फोर्थ चॅप्टरला त्यांनी ते एक्सप्लेन केले. कार्य अभिनिवृत्तीचे 10 टाइप्स तेच आहे तसे चरकाचार्यांनी 8व्या अध्यायात दशविध परीक्ष भाव म्हणून ऍक्सेप्ट केले. जे आपण कार्यकारण सिद्धांताचा आपल्याला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ते आहे. दशविध परीक्ष भाव, करण, कारण, कार्य, कार्ययोनी, कार्यफल, अनुबंध, देश, काल, प्रवृत्ती आणि उपाय, हे दशविध परीक्ष भाव आहेत चरकानुसार. These दशविध परीक्ष भावाच अकॉर्डिंग टू चरक विमानस्थान 8th chapter, these are all taken from the न्याय दर्शना. In न्याय दर्शना it is explained as 10 types of कार्य अभिनिवृत्ती. नेक्स्ट वादाच. तर न्याय दर्शन आणि वैशेषिक दर्शन हे पेअर मध्ये येतात. मग त्या दोन्ही दर्शनांनी कुठले कुठले वादाच ऍक्सेप्ट केले तर ते आपण आता पुढे बघू. त्यातला पहिला आहे पिलूपाक आणि पिठरपाक. ते न्याय दर्शन आणि वैशेषिक दर्शनने ऍक्सेप्ट केले. पिलूपाक वाद हा वैशेषिक दर्शनने ऍक्सेप्ट केला, पिठरपाक वाद हा न्याय दर्शनने ऍक्सेप्ट केला. बोथ वादास आर रिलेटेड टू पाकक्रिया. बोथ वादास आर रिलेटेड टू पाकज क्रिया. पाकज क्रिया म्हणजे काय तर पाकज क्रिया म्हणजे जे काही केमिकली चेंजेस होतात, वॉट एव्हर द केमिकल चेंजेस हॅपनिंग इनसाइड दॅट पदार्थ, दॅट आर कॉल्ड एज पाक क्रिया. We can say that whenever we will put the rice, whenever we put the rice on the agni, it will get cooked. It will get cooked and it will transform into the eatable rice. जेव्हा आपण कच्चे तांदूळ अग्नीवरती ठेवतो त्याच्यानंतर ते शिजल्यानंतर अग्निसंस्काराने त्याचा खाण्यायोग्य भात तयार होतो. त्यावेळेला त्या तांदळाच्या मध्ये जे काही चेंजेस होतात, व्हॉट एव्हर दी केमिकल चेंजेस जे काय असतील, ते रासायनिक बदल जे काय होतात ते पाकक्रियामध्ये येतात. ते पिलूपाकवादनी सांगितले. त्याचबरोबर कच्च्या तांदळाच्या फिजिकली म्हणजे बाहेरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, इंटरनली तर झालंच पण एक्सटर्नली पण जे काही प्रॉपर्टीज चेंज होतात त्या पिठरपाकवादनी सांगितले. हे दोन्ही ज्या प्रॉपर्टीज चेंज होतात ते दोन्ही पण पाकज क्रियामध्ये येतं. तर पिलू म्हणजे काय तर परमाणू आणि पिठर म्हणजे घट. पिलूपाक डिस्क्राइब्स द चेंजेस ऍट ॲटॉमिक लेवल. पिठरपाक डिस्क्राइब द चेंजेस ऍट फिजिकल लेवल. जसं मी तुम्हाला सांगितलं, द हार्डनेस ऑफ द रॉ राईस गेट्स चेंज्ड इनटू द सॉफ्टनेस ऑफ द cooked rice. It is the change in physical properties. While the raw rice changes into the eatable rice, it will change its internal properties also. Whatever the internal property change occurs, it will comes under Pilupakvad. Whatever the external property changes occurs, it will comes under Pitarpakvad. कच्चा तांदूळ आपण खाऊ शकत नाही कारण ते खूप हे असतात, हार्ड असतात. ते आपण चावून चावून खाऊ नाही शकत, पण तोच आपण शिजलेला भात खाऊ शकतो. मग हार्डनेस जो आहे कच्च्या तांदळाचा, तो शिजलेल्या भाताच्या शीतात जर आपण बघितलं तर तो सॉफ्ट झाला. एक्सटर्नल प्रॉपर्टी चेंज झाल्या. ते पिठरपाकनी सांगितलं. तेच तेच त्याच्या आत जे काही चेंज झालं, हार्डनेस सॉफ्टनेस झालं, त्याच्या आतमध्ये पण काहीतरी चेंजेस झाले ना. त्या आतमधले बाकीचे जे चेंजेस आहेत, कच्च्या तांदळाची चव आणि शिजलेल्या तांदळाची चव, ही चवीत पण बदल झाला. म्हणजे जे काय आत बदल झाले ते पिलूपाक लेवलवरती सांगितले, पिलूपाकवादाने सांगितले. ॲटॉमिक लेवलवरती जे झाले ते. ही जी पाकाची क्रिया मी म्हणते तुम्हाला मगापासून, जे काही चेंजेस होतात ते 3 स्टेजेसवरती होतात. आता त्यांनी घटचं एक्झाम्पल दिले. पिठरपाक म्हणजे घट, त्यांनी घटचं एक्झाम्पल दिले. एखादा कुंभार ज्या वेळेला कच्चं मातीचं मडकं अग्नीत टाकतो भाजायला, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्या मडक्याचे किंवा त्या घटाचे
अणू एकमेकांच्या पासून सेपरेट होतात. त्याला म्हणायचं डिसमॅन्टलिंग. त्याच्यानंतर ते ज्यावेळेला सेपरेट झाले त्याच्यावरती अग्निसंस्कार होतो. त्यावेळेला ते कच्चे माती आहे ती पक्व होती माती अग्निसंस्काराने. आणि ती पक्व झाल्यानंतर ते जे काही अणू आहेत, जे काही परमाणू आहेत, ते पुन्हा एकदा रियुनियन होतात त्याचं. अशा प्रकारे ब्लॅक म्हणजे कच्चं मातीचं मडकं ज्याला बघतात ते काळ्या रंगाचं असतं, पण तेच अग्नीत भाजून आल्यानंतर त्याचा कलर बदलतो. त्याचा कलर बदलतो. ही झाली पिठर पाकवात. पण बाकीचे हे जे 3 स्टेजेस आहेत, डिसमेंटलिंग ऑफ परमाणू, देन अग्निसंस्कार ओव्हर दॅट परमाणू, अगेन जॉईनिंग रियुनियन ऑफ दॅट परमाणू, हे जे 3 स्टेजेस घडतात, ह्या 3 स्टेजेस तुमच्या इंटरनली घडतात. त्यामुळे ह्या 3 स्टेजेस ज्या आहेत त्या पिलुपाकवादावरती अवलंबून आहेत. पहिल्यांदा ऍट फर्स्ट वेन एव्हर दी पॉटर विल पुट द रॉ घटा, रॉ पॉट इनसाइड द अग्नी, firstly all the atoms get dismantled, all the atoms of that ghata gets dismantled. This is first dismantling stage. Second, after dismantling of that anu, the agni sanskar happens on that. Due to that agni sanskara, the internal properties of that atoms get changed. It is in raw state. After agni sanskara it will attain the pakva avastha. When it attains the pakva avastha, it will in third stage it will again join, it will reunion to form the न्यू घटा. न्यू घटा पुन्हा एकदा नवीन घट तयार होतो. हे सगळं अतिशय मायन्यूट लेवलवरती, अतिशय सूक्ष्म अवस्थेत, ऍट व्हेरी मायन्यूटेस्ट लेवल, विदिन अ व्हेरी सूक्ष्म टाइम, विदिन सूक्ष्म काल इट विल हॅपन. दॅट्स वाय वी कांट असेस दीज 3 स्टेजेस. आपण ह्या 3ही स्टेजेस असेस करू शकत नाही. म्हणजे असं आपल्याला दिसत नाही की आता घट आपला अग्नीत टाकला आणि त्याच्यापासून सेपरेट झाले सगळे अणू आणि परत त्याच्यावर अग्निसंस्कार करून पक्व झाले आणि पुन्हा एकदा एकत्र झाले, असं दिसत नाही. वी कांट असेस दॅट बिकॉज इट इज अन atomic लेवल. सो दीज 3 स्टेजेस आर पिलुपाक. क्लिनिकल ऍप्लिकेशन पिलुपाकवादचं. पिलुपाकवाद अँड पिठरपाकवाद बोथ आर रिलेटेड टू अवर डायजेशन प्रोसेस. सगळ्यात पहिल्यांदा तर स्थूलपाक होतो. स्थूलपाक झाल्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही आहार रस घेता त्याला स्थूलपाक होतो. स्थूलपाक ज्या वेळेला होतो तिथे आपल्याला सगळ्यात महत्वाचं मिळतं म्हणजे काय स्थूलपाक होतो तिथे पिलुपाकवाद मिळतो. म्हणजे आहारचं जाठराग्नी ऍक्टून आहारचं स्थूल पद्धतीने फक्त आहार रस तयार झाला, तिथं पिठरपाकवाद झाला. पिलुपाकने सॉरी पिठरपाकवाद झाला. त्याच्यानंतर आहार रसापासून जे कफ वात पित्त म्हणजे स्थूलपाक मधून पुढे अवस्था पाकला झालं. अवस्था पाकला ज्या वेळेला जातात सूक्ष्म अवस्थेमध्ये त्यावेळेला पहिल्या स्टेजला कफ, दुसऱ्या स्टेजला पित्त आणि तिसऱ्या स्टेजला वात तयार होतो. मधुरावस्था पाक, त्याच्यानंतर सॉरी मी नावं विसरले, कफ, पित्त आणि वात तयार होतो. त्याचे 3 स्टेजेस तयार होतात. त्यावेळेला आहार रसाचं ऍटॉमिक लेवलवरती चेंजेस होऊन कफ, पित्त, वात तयार होतात. म्हणजे तिथं पिलुपाकवाद आला. At the Sthulapaka stage, when the ahar just taken and it will gets under Sthulapaka, it is just Pitharpak because ahar gets converted into ahar rasa. Only external properties will change. When the ahar rasa undergoes again the digestion, again in further Sukshma Avastha digestion, it will goes under Avasthapak digestion. Then at the Avasthapak, from the ahar rasa, first stage Kapha, second stage Pitta, third stage Vata will gets developed. It means ahar rasa is changed into these 3. Means chemical changes occur inside that ahar rasa. So it is the example of pilupakavad. Whenever this is jatragni, and next after the avasthapak the dhatu will forms. So whatever the dhatu pak after the ahar whatever the kapha pitta vata will develops, after that whatever it remains it will forms into dhatvagni. Whatever the ahar rasa remains, the Dhatvagni acts on them and it will changes into Dhatu. This Dhatupak level, we can say that only external properties will change. That's why it is called as Pitharpak. Next, Bhutagni level. Whenever the Bhutagni will act on that ahar rasa, जेव्हा भूताग्नी त्या आहार रसावरती ऍक्ट होतो तेव्हा जे जे काही महाभूत आहेत त्या महाभूतांचं नरिशमेंट जो तुम्ही आहार घेतलाय त्यातल्या स्पेसिफिक महाभूतांच्याच होते. त्यातलं जे स्पेसिफिक महाभूत तुम्ही घेतले त्या महाभूतांच्या वरतीच तुमच्या शरीरातल्या बाकीच्या महाभूतांची नरिशमेंट होती. त्यामुळे ते केमिकल लेवलवरती चेंजेस होतात. म्हणून तिथं
पिलूपाकवाद म्हटला जातो. म्हणून तिथं पिलूपाकवाद म्हटला जातो. अजून एकदा क्लिनिकल ऍप्लिकेशन सांगते बघा. आहार घेतला, आहार रसाला कन्वर्ट झाला स्थूलपाक मध्ये, तिथं पिठरपाकवाद आला, कारण एक्सटर्नल प्रॉपर्टीज झाल्या. नेक्स्ट सूक्ष्म अवस्था पाकला गेल्यानंतर ज्या वेळेला आहार रसापासून ज्या वेळेला पुढचे कफ पित्त आणि वात तयार होतात, तिथं पिलूपाकवाद ऍक्ट होतो. पुन्हा ज्या वेळेला अवस्थापाक पूर्ण होऊन धातवाग्नी ऍक्ट होतो त्या त्या गोष्टींच्या वरती, आणि धातूच तयार होतात एक 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 एक. काय काय जे तुमचा आहार रस आहे धातू पोषणने तसे तसे धातू तयार व्हायला चालू होतात, तिथं फक्त एक्सटर्नल प्रॉपर्टी चेंज होत जातात, म्हणून तिथं पिठरपाकवाद ऍक्ट करतो. ज्या वेळेला बाकीचे जे काही आहे तुम्ही घेतलेला आहार त्याच्यावरती भूताग्नी ऍक्ट करतो, त्यावेळेला शरीराचं ज्या महाभूताचं पोषण जे आहे, जे जे काही महाभूत शरीरात जे ज्या अवस्थेत प्रेझेंट आहेत, त्या महाभूतांचं पोषण हे तुमच्या शरीरातल्या महाभूतांचं पोषण हे तुमच्या आलेल्या आहारातल्या महाभूतांच्या वरती होतं. तिथं केमिकल चेंजेस होतात, म्हणून तिथं भूताग्नी लेवलवरती पिलूपाकवाद ऍक्ट होतो. नेक्स्ट, हा न्यायदर्शननी सांगितलेला आरंभवाद आहे. अकॉर्डिंग टू न्यायदर्शन, सृष्टी हे जर आपण कार्य मानलं, इफ इट इज कार्य देन देअर मस्ट बी कर्ता. आरंभ म्हणजे काय? तर आरंभ म्हणजे स्टार्ट, एखाद्या गोष्टीची सुरुवात होणं. मग न्यायदर्शननी काय सांगितलं, जर सृष्टी हे आपण कार्य मानलं, इफ इट इज कार्य देन देअर मस्ट बी द कर्ता. जर कार्य आहे तर कर्ता हा असलाच पाहिजे. एखादी गोष्ट तुम्ही तयार करता, समजा तुम्ही घर बांधायचं ठरवलं. इफ यू वॉन्ट टू प्लांट द ट्री, साधं एक्झाम्पल घेऊ. इफ यू वॉन्ट टू प्लांट द ट्री, तुम्ही एखादं झाड लावायचं ठरवलं, देन इट इज मस्ट दॅट द पर्सन इज रिक्वायर्ड. कुणीतरी करता पाहिजे ते करणारा. झाड लावायचं ठरवलं म्हणून झाड लावून होत नाही ना, कुणीतरी झाड लावणारा माणूस पाहिजे. मग तो करता तुम्ही असाल नाही तर आणि कुणी असेल. सो ओनली कार्य इज नॉट सफिशियंट, देअर मस्ट बी करता. करता असल्याशिवाय कुठलंही कार्य परफॉर्म करता येत नाही. ओके, मग सृष्टी हे जर कार्य आहे तर त्याला करता पाहिजे. तो करता आहे ईश्वर. त्यामुळे सृष्टीला जो काही करता आहे, जे काही कार्य आहे, त्याचे हे 3 कारण सांगितलेत. त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे परमाणू. ते समवायी कारण आहे. समवायी, इनसेपरेबल. परमाणू असल्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती होऊ शकत नाही. आत्मा हे असमवायी कारण आहे, कारण कुठल्या आत्मा कुठल्या ह्याच्यात एकत्र येतील, काय पॅटर्ननी ते एकत्र येतील, जी काही माणसं तयार होतील ते सृष्टी त्या पद्धतीने तयार होईल. त्यामुळे ते असमवायी कारण आहे. आणि ईश्वर हे निमित्त कारण आहे. निमित्त कारण का? कारण ते पाहिजे, ते असल्याशिवाय सृष्टी हे कार्य घडू शकत नाही. त्यामुळे आरंभवादची बेसिक कन्सेप्ट इतकीच, इफ देर इज एनी कार्य देन देअर मस्ट बी द कर्ता. इफ वी कन्सिडर सृष्टी एज अ कार्य देन देअर मस्ट बी द कर्ता, अँड द कर्ता इज गॉड. कर्ता इज ईश्वर. If we consider Srushti as a Karya, then these 3 are the Karanas. First one is Parmanu, it is Samvayi Karan, Samvayi inseparable relation. Atma, it is a Samvayi Karan. And Ishvara, it is Nimitta Karan. ज्या वेळेला आपण कार्यकारण सिद्धांत शिकू त्यावेळेला हे 3 आपल्याला इन डिटेल आहेत. समवायी, असमवायी आणि निमित्त म्हणजे काय. आता सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा, समवायी म्हणजे इनसेपरेबल रिलेशन, त्या गोष्टीपासून कुठल्याही कार्यापासून त्या कारणाचं इनसेपरेबल रिलेशन आहे. असमवायी म्हणजे कुठल्या पद्धतीने ते कारण जे आहे ते वापरलं जातं, किंवा एखाद्याचं जॉईन होण्याचं पॅटर्न किंवा त्याचं ग्रुपिझम कसं होतं, त्याला असमवायी कारण म्हणायचं. आणि निमित्त कारण म्हणजे हे 2 सोडून जे कारण आहेत ते निमित्त कारण. हा दुसरा वाद झाला, तो न्यायदर्शननी सांगितलाय. आणि तिसरा वाद असत्कार्यवाद, जो न्यायदर्शननीच सांगितलाय. तर सांख्यदर्शनने असं सांगितलं, जो आपण सत्कार्यवाद बघितला तो, की सत्कार्य जर असेल तर त्याला सतच कारण पाहिजे. हा सांख्यदर्शनचा झाला. असत कार्यवाद मध्ये न्यायदर्शननी सांगितले की सत्कार्य हे असत कारणांच्या पासूनही तयार होतं. घट म्हणजे जो पॉट आहे, जे तुमचा घडा आहे, तो मातीपासून नवीन तयार झाला. सांख्यदर्शनवाले म्हणतात की घट हा किंवा घडा हा मातीपासून नवीन तयार होऊ शकत नाही. घडा हा मातीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतो, अव्यक्त अवस्थेत. पण न्यायदर्शन म्हणतं की असं नाही. घडा हा मातीमध्ये जर आधीपासूनच प्रेझेंट असेल तर मग तुम्ही मातीच का नाही वापरत? घडा आपण कशाला वापरतो? तर पाणी साठवून ठेवायला. मग जर तो मातीत ऑलरेडी प्रेझेंट आहे तर मग तुम्ही डायरेक्ट माती पाणी साठवून ठेवायला वापरा ना.
ते शक्य होत नाही. त्याला वेगळा शेप दिल्याशिवाय त्या मातीला, वेगळं त्याला भट्टीत भाजल्याशिवाय, त्याच्यावरती वेगळे संस्कार केल्याशिवाय त्या मातीला तुम्ही घट अवस्थेत आणू शकत नाही. ह्याचा अर्थ कुठलंही कार्य हे त्याच्या कारणांच्या मध्ये अव्यक्त अवस्थेत प्रेझेंट नसतं. सत्कार्यवादचा सिद्धांत काय? तर सत्कार्य हे सत्कारणांच्या पासूनच तयार होतं आणि कुठलंही कार्य हे त्या कारणांच्या मध्ये अव्यक्त अवस्थेत प्रेझेंट असतं. इथं न्यायदर्शनाने असत्कार्यवाद सांगितला. असत्कार्य म्हणजे कुठलंही कार्य हे त्याच्या कारणांच्या मध्ये कधीही अव्यक्त अवस्थेत प्रेझेंट नसतं. सांख्यदर्शन विल टेल दॅट कार्य इज ऑलवेज प्रेझेंट इन द कारण इन अव्यक्त अवस्था. दिस इज कॉल्ड एज सत्कार्यवाद. While Nyayadharshana told that never there is an existence of any karya in avyakta avastha within that karana. Karya will never exist within that karana in avyakta avastha. It is the asat karyavad. It is told by the Nyayadharshana. तर पिलुपाकवाद पिठरपाकवादला आपण क्लिनिकल ऍप्लिकेशन बघितलं. असत्कार्यवाद हा आयुर्वेदानं ऍक्सेप्ट केलेला नाही. आयुर्वेदानं असत्कार्यवाद टोटली रिजेक्ट केला. आरंभवाद हाही आयुर्वेदाने ऍक्सेप्ट केलेला नाही, डायरेक्टली ऍक्सेप्ट केलेला नाही. पण आरंभवाद मध्ये आपण असं म्हणू शकतो की चरक शारीरस्थान पहिल्या अध्यायात चरकांनी असं सांगितलंय की शरीर तयार होण्यासाठी किंवा शरीर एखादं whenever there is a formation of body, there must be the karta, there must be the purush is the karta. If there is no any presence of karta, if there is no any presence of purush, the body will be considered as a dead, because it's just panchabhautik constitution. तुमच्या शरीरात चेतन चेतना किंवा आत्मा किंवा पुरुष हे असल्याशिवाय, म्हणजे तो करता असल्याशिवाय तुमचं शरीर वर्क करू शकत नाही. जर तुमच्या शरीरात चेतना किंवा पुरुष नसेल, चेतना किंवा पुरुष म्हणजे शुद्ध पुरुष जो आपण म्हणतो तो जर नसेल, तर तुम्ही काहीही करू शकत नाही. तुमचं शरीर हे फक्त पंचमहाभूतांनी बनलेली एक वस्तू आहे. त्यामुळे डायरेक्टली आरंभवाद कुठेही ऍक्सेप्ट केलेला नाही. पण चरकांनी हे एक एक्झाम्पल दिले, ते आपण आरंभवादचं असू शकेल असं आपण लिहू शकतो. पण असत्कार्यवाद हा टोटली आयुर्वेदाने रिजेक्ट केलेला आहे. थँक्यू.